सततच्या दुष्काळानं खानदेशातला शेतकरी हैराण झालाय। यावर बदल म्हणून कमी पाण्यात येणाऱ्या आणि शाश्वत उत्पन्न देणाऱ्या पिकांचा शोध शेतकरी घेत आहेत। नंदुरबार जिल्ह्यातल्या शिंदेगावचे किशोर पटेल यांनी 30 गुंठ्यात ॲपल पेरची लागवड केली आहे। यंदा त्यांना किमान 3.5 लाख रुपयांच्या नफ्याची मजल गाठता आली आहे। पटेल यांच्या ॲपल पेरची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आज आपण जाणार आहोत नंदुरबार जिल्ह्यामध्ये। नंदुरबार तालुक्यातल्या शिंदे गावात किशोर पटेल यांची शेती आहे। पटेल यांनी गेल्या काही वर्षात दुष्काळाला तोंड दिलंय, त्यामुळे ते दुष्काळात टिकणाऱ्या आणि कमी काळात पैसे देणाऱ्या पिकाची निवड करत होते। या काळात त्यांना ॲपल बेरची लागवड करण्याविषयी माहिती मिळाली। गेल्या वर्षी त्यांनी ॲपल बेरची लागवड केली। आतापर्यंत म्हणजे जी वडिलोपार्जित शेती आहे पारंपरिक पद्धतीने, तर ती शेती करत होतो। पण पाण्याचं जे नियोजन आहे किंवा पाण्याची जी उपलब्धता आहे ती खूप कमी असल्यामुळे त्याच्यातनं पाहिजे तसं उत्पन्न भेटत नव्हतं। आणि मागच्या एक 3-4 वर्षापासूनचा जो सततचा पाण्याचा दुष्काळ आहे त्याच्यामुळे पारंपरिक शेतीत अपेक्षित उत्पन्न भेटत नव्हतं। म्हणून थोडासा असा विचार केला की आपण पारंपरिक शेतीतनं काहीतरी बदल करावा आणि त्याच्यातून मग ह्या बोरांच्या शेतीकडे वळालो। आणि त्या शेतीमध्ये तसं एकदम कमी पाण्यामध्ये आणि चांगल्या पद्धतीचं उत्पन्न आपल्याला त्याच्यातनं भेटतंय। जवळपास 30 गुंठे क्षेत्रात पटेल यांनी ॲपल बेरची लागवड केली आहे। यासाठी त्यांनी 2 ओळीत 10 फूट बाय 14 फुटाचं अंतर ठेवलं। पाणी देण्यासाठी त्यांनी ठिबकचा वापर केला। पटेल यांनी रासायनिक निविष्ठांचा वापर टाळत जीवामृत, दशपर्णी अर्क यासारख्या निविष्ठांचा वापर केलाय। आत्तापर्यंत म्हणजे जसं जेव्हापासून आम्ही त्याची लागवड केली त्या लागवडीनंतर एक 8-9 महिन्यामध्ये त्याचं उत्पन्नाला सुरुवात झाली। ह्या वर्षी त्याच्यातनं जे मला हे 30 गुंठे क्षेत्रामधून आत्तापर्यंत एक 4.5 लाखाच्या आसपास उत्पन्न त्याच्यातनं मला मिळालेलं आहे। याच्यात साधारणतः एक 65,000पर्यंत माझा खर्च झालेला आहे। तर अशा पद्धतीचं उत्पन्न मला त्याच्यातनं मिळालं आहे। म्हणजे पारंपरिक शेतीमध्ये 30 गुंठ्यामध्ये आपल्याला उत्पन्न काहीच भेटत नाही, पण त्याच्यात बदल केला आणि कमी पाण्यामध्ये ह्या काश्मीरी ॲपल बोरच्या शेतीकडे मी जे वळालो तर त्याच्यातनं मला अगदी चांगल्यापैकी उत्पन्न मिळालेलं आहे। पटेल यांच्याकडे 30 गुंठ्यात 220 बोरीची झाडं आहेत। यंदा त्यांना या झाडापासून 4 ते 4.5 लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे, तर 3 ते 3.5 लाख रुपयांचा नफा त्यांना मिळेल अशी खात्री वाटते। याची जी लागवड केलेली आहे हे 2 झाडांमध्ये 10 फुटाचं अंतर आहे आणि 2 ओळीमध्ये 14 फुटाचं अंतर आहे। तर हे 10 बाय 14 या अंतरावर मी त्याची लागवड केलेली आहे। तर साधारणतः 30 गुंठ्यामध्ये माझे 225 झाडं ही बसलेली आहेत। याच्यासाठी खत वगैरे जे आहे तर पारंपरिक पद्धतीने आपण जे खतं वापरतो त्याच्यातनं आपल्या जमिनीचं पण नुकसान होतं, म्हणून आम्ही म्हणजे सेंद्रिय पद्धतीनेच सगळी शेती करतो आहोत। आणि फवारणीचं जे नियोजन आहे फवारणीमध्ये पण आम्ही सेंद्रिय फवारणी करतो। त्याच्यात दशपर्णी अर्क आहे, अग्निअस्त्र आहे, ब्रह्मास्त्र आहे, हे सगळं तयार करून त्याची फवारणी करतो। म्हणून खर्चामध्ये त्याच्यामुळे बचत होते। आणि खताचं जे नियोजन आहे तर खतामध्ये सेंद्रिय पद्धतीचे सगळे खतं वापरतो आणि म्हणून त्याच्यात पण बचत होऊन जाते। दुष्काळी परिस्थितीमुळे हैराण झालेल्या पटेल यांना ॲपल बेरच्या रूपानं एक हुकमी पीक मिळालंय। अवघ्या 30 गुंठ्यात त्यांना 3 लाखांपेक्षा जास्त नफा कमावण्यात आलेलं यश या पिकाचं महत्त्व नक्कीच अधोरेखित करतंय। जितेंद्र बैसाणे, साम टीव्ही, नंदुरबार।